घाटला निवासी शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे अपने जन कार्यों के कारण पूरे विभाग में लोकप्रिय हैं। इन दिन महाराष्ट्र सरकार द्वारा शुरू किए गए लाडली बहन जैसी सभी योजनाओं को जनता तक पहुंचाने में जुटे हुए हैं। आगामी विधानसभा चुनाव में वे चेंबूर से खड़े होने की तैयारी में लगे हुए हैं। आइए उन्हीं से जानते हैं कि क्या वजह है कि वह भी बतौर शिवसेना उम्मीदवार चुनावी मैदान में उतरना चाहते हैं। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। सर्व नागरिकांना, देशवासियांना, माझ्या विभागातील सर्व बंधू भगिनींना उद्याच्या विजयादशमीच्या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे उद्याचा दिवस हा धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून देखील आपण साजरा करतो। तर आमच्या सर्व बांधवांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या देखील हार्दिक शुभेच्छा। बरोबर विधानसभेचे वारे व्हायला लागलेले आहेत। ही अतिशय महत्त्वाची विधानसभा पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी म्हणून या निवडणुकीकडे बघितलं जातं। आज विभाग प्रमुख म्हणून माझ्यावर देखील ती जबाबदारी आहे। या ठिकाणी अणुशक्तीनगर विधानसभा आहे, चेंबूर विधानसभा आहे, त्याचप्रमाणे सायनकोळीवाडा विधानसभा आहे। या तीन विधानसभेमध्ये मी कार्यरत आहे गेले 2 वर्ष। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे काम या महाराष्ट्रामध्ये आज सुरू आहे हे कधीच यापूर्वी झालं नव्हतं। कारण माननीय मुख्यमंत्री हे जवळजवळ दिवसाचे 18-20 तास काम करत आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा, लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचना, त्यांनी दिलेले आदेश त्याप्रमाणे आम्ही काम करतोय। त्याचप्रमाणे आमचे नेतृत्व आपल्या या विभागाचे खासदार श्री राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे महिला संपर्क प्रमुख कामिनीताई शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सर्व शिवसेनेच्या 20 शाखा आहेत। तर या 20 शाखेचे सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, महिला पुरुष, त्याचप्रमाणे विधानसभेचे वरिष्ठ पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी हे संपूर्णपणे मागच्या या काळामध्ये आम्ही खास करून महाराष्ट्र शासनाच्या योजना, केंद्र शासनाच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। ज्यामध्ये प्रामुख्याने आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेने एक चमत्कार केला की महिलांना एक विश्वास, एक आत्मविश्वास निर्माण केला की त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्र्याचे, तर ते मुख्यमंत्र्याचे नाही तर त्यांच्या भावाचे हक्काचे पैसे हे पहिल्यांदा हे रक्षाबंधनला आले आणि दुसरा टप्पा जो आहे हा दिवाळीपूर्वी आता येत आहे। त्यामुळे आमची तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे, आमची बांधणी चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि येणारी विधानसभा जी आहे, या तिन्ही विधानसभा जी आहेत, या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे जोरदार टक्कर या विरोधी पक्षाला देणार आहोत आणि आमचे तिन्ही आमदार हे आम्ही निवडून आणणार आहोत। चेंबूर विधानसभा ही बरोबर आहे आपलं म्हणणं की चेंबूर विधानसभा ही शिवसेना लढवणार आहे। धनुष्यबाण या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार आहोत आणि मी या भागामध्ये अनेक वर्ष काम करतोय, शिवसेनेचंच काम करतोय। शिवसेनेच्या गटप्रमुख ते आताच्या विभाग प्रमुख पदापर्यंत मी काम केलेलं आहे आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी अनेक उमेदवार जे आहेत, जे वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिले, त्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवसरात्र परिश्रम केलेले आहेत आणि ते सर्वच्या सर्व उमेदवार आतापर्यंत निवडून आलेले आहेत। 2014 साली तर युती नव्हती, तरी सुद्धा या भागात जो उमेदवार त्यावेळेला आम्हाला दिला गेला त्यासाठी फक्त 15 दिवस प्रचाराचे होते। मी त्यावेळेला त्यांचा प्रचार प्रमुख होतो आणि त्या 15 दिवसामध्ये आम्ही सर्व लोकांपर्यंत त्या उमेदवारांना पोहोचवलं। धनुष्यबाण या चिन्हावर पहिल्यांदा या ठिकाणी चेंबूर विधानसभेमध्ये आमदार निवडून आले। त्यामुळे आज आमच्याकडे असलेली जी टीम आहे, माझे सर्व विधानसभेचे पदाधिकारी आहेत, त्यामध्ये संजयजी राठोड आहेत, सुरेश माने आहेत, वनिता कोकरे आहेत, घाटल्याच्या आमच्या भागामध्ये रवी महाडिक आहेत, भास्कर चव्हाण आहेत, भास्कर शेडेकर आहेत, नवीन तरुणांमध्ये योगेश पाटील आहे, त्याचप्रमाणे आमच्या किशोरीताई कडू आहेत, आमचे तुषार सामंत हे शाखा प्रमुख आहेत, आमचे या वैभवनगर मधला माझ्या जवळचा माझा कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी चेतन धमाले। तर ह्या सर्वच मंडळींची आमची इच्छा आहे सगळ्यांची की आता ही चेंबूर विधानसभा आपण लढवायला पाहिजे आणि आपण ही जिंकून आणू शकतो असा विश्वास त्यांच्यामध्ये आहे। त्याचबरोबर माझे सगळे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, सत्यवान पांचाळ आहे, भोंडवे आहेत, प्रितेश कीर आहे। तर ही सर्व टीम जी आहे ही मी ज्या वेळेला गटप्रमुख होतो त्यावेळेला ही अतिशय लहान लहान मुलं होती माझ्यासमोर,
पण त्यावेळेपासून ते माझ्या बरोबर काम करून शिवसैनिक झाले. आज ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. तर ह्या सर्वांची देखील इच्छा आहे की नाही साहेब, आपण या वेळेला चेंबूर विधानसभा लढवायला पाहिजे आणि आपला तो हक्क आहे, असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपण नेहमीच काही कारणास्तव, काही कामास्तव आमच्या खासदार साहेबांचं जे कार्यालय आहे ईस्टर्न कोर्ट बिल्डिंग या ठिकाणी येत असतात. तर निवडणुका ज्या लोकसभेत झाल्या त्यावेळेला जे आमचे विरोधी पक्ष आहे, या विरोधी पक्षांनी एक फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. काही अंश त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले आणि भ्रम आणि भीती ही मुस्लिम आमच्या बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये, त्याचप्रमाणे आमचे काही दलित बांधव आहेत, काही ठिकाणी आदिवासी बांधव आहेत, यांच्यामध्ये संविधानविषयी जे काही भीती निर्माण केली, त्या भीतीचे पडसाद आपल्याला निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. त्यामध्ये दुर्दैवाने आम्ही या लोकसभेमध्ये मागे राहिलो. परंतु आपण पाहताय की जरी खासदार शेवाळे साहेब आज माजी खासदार असतील, तरी पण त्यांचा जो लोकांमधला काम करण्याचा जो उत्साह आहे किंवा त्यांची जी लोकांमध्ये जाण्याची जी आपण काम करण्याची जी धडक, जी धमक जी आहे, ती आजही तशीच आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयामध्ये आजही तेवढीच गर्दी आहे. आजही ते कुठल्या मंडळामध्ये भेट द्यायला गेले तर आजही त्यांच्या प्रेमाखातर लोक जवळ येतात. त्याच बरोबर जे आता आलेले खासदार जे आहेत, हे आम्ही त्यांना बोलतो की ते त्यांच्या एसी कॅबिन मधून कधी बाहेर न पडलेले खासदार आहेत. कारण मला माहिती आहे, मी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे अनेक वर्ष. तर हे जे आता निवडून आलेले उभाटाचे खासदार जे आहेत, हे कधीच रस्त्यावर उतरून त्यांनी शिवसैनिकांप्रमाणे काम केलेलं नाही. तर एक तर आपण म्हणू शकतो की कधीही लोकांमध्ये न गेलेला खासदार हा चुकीने निवडून आलेला आहे आणि आता ते लोकांमध्ये दिसत नाहीत. ते शिवसैनिकांनाच भेटत नाहीत. त्यांचे काही पदाधिकारी आमचे मित्र आहेत त्यांच्यामध्ये उभाटाचे, तर ते मागच्या काही कारणास्तव काही आपले सण सुद्धा आहेत. तर त्यावेळेला जेव्हा खासदारांना, जसे आपल्या खासदारांना शेवाळे साहेबांना कधी आपण भेटू शकतो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर लगेच भेट होते, ऑफिसमध्ये नाही तर आपण घरी भेटू शकतो. परंतु हे खासदार त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटत नाहीत. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि हे ते पदाधिकारी आम्हाला खासगीमध्ये बोलून दाखवतात. सर्व नागरिकांना उद्याच्या विजयादशमीच्या, त्याचप्रमाणे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तसाच उद्याचा दिवस जो आहे हा आपण धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा करतो. तर माझ्या सर्व बांधवांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या देखील शुभेच्छा. त्याचबरोबर आमचे खासदार शेवाळे साहेब यांनी सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी एका मोठ्या बुद्ध विहाराचं निर्माण केलेलं आहे. त्याचं लोकार्पण देखील उद्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते होणार आहे. तर तो देखील दिवस आम्ही आनंदाने उद्याचा दिवस साजरा करणार आहोत. त्याचप्रमाणे आपलं ग्लोबल न्यूज चॅनल आहे, यांना देखील शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.